हा यूट्यूब फॅमिली, हा व्हिडिओ ना खास जावयांसाठी आहे. हा व्हिडिओ ना खास जावयांकरता आहे. तर जावई जावई म्हणणाऱ्यांना म्हणते मी, जावई भिवू नका. आता तुम्ही गेला तो काळ की बायकोनी कंप्लेंटी ठोकायची, आपल्याला पोलीस लोक धरून नेणार, तिने गुन्हे दाखल करायचे, तो गुन्हा आपल्यावर दाखल होणार आणि आपल्याला सजा होणार. तर भिवू नका आता ह्या गोष्टीला. आता कायद्याने नियमावली इतकी छान काढली, सुंदर काढलेली आहे की तिला नांदायचं नाही, तिला नांदायचं नाही. त्याच्यामुळे ती अनेक कारणं आपल्या घरामध्ये दाखवते आणि वर आपल्या नावाची चौकीला जाऊन कंप्लेंटी करते. पण आता कायद्याची नियमावली अशी आहे की 50% महिलेला आरक्षण आहे, हे कायद्यालाही माहिती आहे. आरक्षण 50% असल्यामुळं काही बी गुन्हा दाखल करते. डिपार्टमेंट लोकांना, कायद्याच्या लोकांना चेहरापट्टीवरती माणूस ओळखतं. तिने कितीही सांगू द्या, पण तो कायदा काय करतो, ते मुखवटे बरोबर हेरतो आणि समजून जातो ह्यांनी केलेलं नाही, पण बाई मात्र बेकार आहे. तर जावई म्हणणाऱ्यांनी भ्यायची गरज नाही. आता नियमावली छान काढलेली आहे, कायदेशीर. इन्क्वायरी आपली झाल्याशिवाय आपल्यावर कुठलीही तिच्या तक्रारीने कारवाई होऊ शकत नाही. तर भिवू नका, पण चुकी मात्र काही करू नका स्वतःहून. तिला मारहाण करायचं नाही, शिवीगाळी द्यायची नाही, तिच्यावरती हात उचलायचा नाही, असल्या काही गोष्टी करायच्या नाही, करीत नव्हते आणि करूसुद्धा नका. जे काय कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसेल ना, त्या पद्धतीने होऊ द्या. आणि हे जे घडवणारा मागचा सूत्रधार आहे ना मुलीचा, तर तिची आई आहे. तिला काय गाव शिकवतोय वय बाहेरून येऊन, असंच कर नवऱ्या संग, तसंच कर सासू सासऱ्या संग, असंच तमाशा कर, असंच धिंगाणा कर. बाहेरची नाही सांगत हो, मेल तिची आई सूत्रधार आहे. आणि मग झाली ना फारकत का झाली वा, जुळी भरायला तयार होती मुलीच्या, जुळी भरून घेते, 4-6 महिन्यातच म्हणते पोरीला नवरा करून द्यायचा. म्हणजे ही पद्धत आहे. तर भिवू नका, आता कायदा पुरुषांना सुद्धा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.